आता बातमी पुन्हा एकदा मंगेशकर हॉस्पिटल संदर्भातली. इकडे आता अखेर गुन्हा दाखल होतोय. ससून रुग्णालयाचा अहवाल आज दुपारी पुणे पोलीस आयुक्तांना प्राप्त झाला आणि त्यानुसार हॉस्पिटलचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. पुण्यातल्या अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालाय. भाजप आमदार अमित गोरखे आपल्या सोबत आहेत. या संदर्भात अमित गोरखेजी, गुन्हा दाखल झालेला आहे डॉक्टरांवर, आपली पहिली प्रतिक्रिया. हॅलो, अमित गोरखेजी, आवाज येतोय माझा? हो, आवाज येतोय. बोला ना, बोला. डॉक्टर घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची बातमी समोर आलेली आहे. आपण समाधानी आहात या कारवाईवर? मी आत्ताच ती बातमी पाहिली. BNS कलम 106(1) अंतर्गत भारतीय न्याय संहिता निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवण्याशी संबंधित असलेला हा गुन्हा या ठिकाणी दाखल झालेल्याची माहिती मला आपल्याच द्वारे समजली आहे. आणि आता मी परत एकदा सांगतो की या ठिकाणी मला कुणालाही दुखवण्याचा मानस नव्हता, पण जो निष्काळजीपणा त्या हॉस्पिटलमधल्या स्टाफनी त्या ठिकाणी घेतला, 5.5 तास त्या ठिकाणी पेशंट एकाच ठिकाणी होतं आणि तिथे प्राथमिक उपचार त्या ठिकाणी झाले असते आणि गाईडलाईन मिळाली असते की योग्य ठिकाणी जा, तरीही त्या ठिकाणी ही गर्भवती माता वाचली असती, हे पहिल्यापासून मी सांगतोय. त्यामुळे मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मी खऱ्या अर्थानं आभार मानेल, कौतुक करेल की कुठल्याही पद्धतीचा त्यांनी त्या ठिकाणी 4 कमिट्या बसवल्या आणि अत्यंत सुव्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन या ठिकाणी न्याय दिला. मी पुन्हा एकदा सांगतो, यात कोणाला दुखवण्याचा आमचा हेतू नाहीये. एकच आहे की पुढे येणाऱ्या पुढील हॉस्पिटल अशा प्रकारच्या निष्काळजीपणा कधी करणार नाहीत. कुणाकडनं ही गोरगरिबांकडनं अशा प्रकारचे पैसे भरा आणि मगच ऍडमिशन द्या असं होणार नाही. आणि हा लढा खऱ्या अर्थानं सार्थकी लागला. पुढची आमची मागणी अजूनही आम्ही रेटणार आहोत. ज्या 2 लहान मुली आहेत त्यांचं पालकत्व हे खऱ्या अर्थानं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घ्यावं अशी मी विनंती दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाला करतोय, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांना करतोय. आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या अनेक जे पेशंट्स असतील त्यांना यापुढे हॉस्पिटल्स चांगल्या पद्धतीनं वागवतील म्हणून हा आमचा लढा होता. धन्यवाद अमित गोरखेजी, आपण सविस्तरपणे आम्हाला प्रतिक्रिया दिलीत त्याच्याबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.